मी डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील श्रद्धा हॉस्पिटल व IVF सेंटर येथे इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहे। आपण आज HPV वॅक्सीन या वॅक्सीन बद्दल काही चर्चा करणार आहोत। HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, जे स्किन टू स्किन कॉन्टॅक्टनी एकमेकांमध्ये पसरते। या व्हायरसमुळे खूप सारे आजार होतात व 6 प्रकारचे कॅन्सर ह्या व्हायरसमुळे होतात। कुठल्या प्रकारचे कॅन्सर होतात? सर्वाइकल कॅन्सर, वजाइनल कॅन्सर, एनल कॅन्सर, पिनाइल कॅन्सर, ओरोफॅरेंजियल कॅन्सर व बल्वार कॅन्सर सुद्धा ह्या HPV मुळे होते। तर ह्या व्हायरसमुळे फक्त कॅन्सरच नाही तर जेनाइटल वॉर्ट्स म्हणून एक आजार असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे छोटे छोटे फोड आल्यासारखे येतात खालच्या अंगाला, तोंडाला। ते सुद्धा आपण या वॅक्सीननी प्रिव्हेंट करू शकतो। आता HPV चे स्ट्रेन्स आहेत वेगळ्या प्रकारचे, जे आपण क्लासिफाय करतो हाय रिस्क आणि लो रिस्क टाइप मध्ये। आता ह्या हाय रिस्क आणि लो रिस्क टाइप वरून वॅक्सीन डेव्हलप केले गेले आहेत, ज्याला आपण बायवॅलंट वॅक्सीन, ट्रायवॅलंट, क्वाड्रिवॅलंट वॅक्सीन असं आपण त्यांना संबोधित करतो। हे वॅक्सीन जेव्हा आपण घेतो ते कसे काम करतात? वॅक्सीन घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, जे अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये राहतात। जेव्हा केव्हाही आपल्याला ह्या व्हायरसचे इन्फेक्शन होईल तेव्हा हे अँटीबॉडीज त्या व्हायरसला पहिलेच मारून टाकतात, जेणेकरून आपल्याला इन्फेक्शन होतच नाही। तर वॅक्सीनचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आता हे जे HPV वॅक्सीन आहे ते 9 वर्षानंतर 25 वर्षापर्यंत सगळ्याच मुलांनी व मुलींनी घेतले पाहिजे, जेणेकरून आपण ह्यांना पुढच्या आयुष्यामध्ये हा व्हायरस त्यांच्या शरीरामध्ये जाण्यापासून थांबवू शकतो। 21 वर्षानंतर व किंवा 25 वर्षानंतर जर वॅक्सीन घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन हिस्ट्री डिस्कशन करून घ्यायचे की नाही हे सगळे तुम्ही त्यांच्यासोबत डिसाईड करू शकता। पण 9 ते 25 वर्षापर्यंत तरी सगळ्यांनी हे वॅक्सीन घेण्याचे कन्सिडर केले पाहिजे। जर आपण आत्ताच्या पिढीला वॅक्सीन दिले तर भारतामध्ये जी 8 मिनिटाला एक स्त्री सर्वाइकल कॅन्सरनी मरत आहे, ती आपण पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये हा इन्सिडेन्स जो आहे कमी करू शकतो। HPV वॅक्सीन फक्त मुलींसाठीच नसून मुलांसाठीही आहे व त्याचा सगळ्यांनी पुरेपूर उपभोग घ्यावा। आपण श्रद्धा हॉस्पिटल येथे कधीही येऊन ह्या वॅक्सीन बद्दल चर्चा करू शकता। हे वॅक्सीन आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। लेट अस बी टुगेदर, स्टँड टुगेदर अँड बी द चेंज। धन्यवाद।